नमस्कार, शुभ प्रभात. संध्याकाळची वेळ भारतात, इथे सकाळ. मागच्या वेळेस आपण 6व्या अध्यायात कुठपर्यंत आलो होतो. खूप खायला प्यायला नको, खूप झोपायला जागायला नको, योग्य ते झालं तर कंदिलासारखा दिव्याची वात, शांत स्थिर राहण्याची युक्ती जशी काचीची पायली ते झालं होतं. यथा दीपो निवात असतो तिथपर्यंत झालं होतं. मला वाटतं 19वा श्लोक पर्यंत आपलं आटोपलं होतं. 20व्या श्लोकापासून मी मागच्या वेळेस म्हटलं होतं सुटताना की इथून टर्न, एक वेगळीच टर्न, अजून विलक्षण, हा अध्याय अजूनच विलक्षण. 20व्या श्लोकापासून एकापेक्षा एक किल्ले जिंकत, गड गाठत, वर्णनातीत आहे. इथपासूनच तर खरं तसंच 6व्या अध्यायाबद्दल काही बोलणं म्हणजे दुष्टता आहे. 20व्या श्लोकापासून मी नुसतं जवळपास वाचून दाखवतात. आपला विचार आपल्यालाच करावा लागणार. यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तिष्ठति, सुखम आत्यंतिकम यत्तद् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा च परं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचालयेत् तं विद्यात् दुःखसंयोगात् वियोगं योगसन्नितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. हे 4 श्लोक कायापालट करणारे. यात लक्षण सांगितलंय. याच्या आधीचे सगळा अध्याय झाला ध्यान कसं करायला हवं, क्रिया कशी करायला हवी, कसं बसायला हवं, आसन कसं ठेवायला हवं, खाली उशी ठेवायला हवी, मागे टेकून बसायला हवं, खूप ताट, खूप ओढून ताणून नाही, खूप ढिलं ढालं नाही, खूप खाऊन पिऊन नाही, खूप उपासमारी करून नाही, खूप झोपून नाही, खूप जागृत राहून नाही, बॅलन्स राहायला सांगितलं, नॉर्मल व्हायला सांगितलं. अबनॉर्मल जीवन झालं आपलं, अननॅचरल जीवन झालं. नॅचरल सेटिंगवर रिसेट करायला सांगितलं. आता पण फोन बिघडला, काही कम्प्युटर बिघडला तर ते शेवटी फॅक्टरीमधून आलं, त्या फॅक्टरी सेटिंग्स तर होते, ठीकठाक वर्क होतं, ते डिफॉल्ट रिसेट करून द्या. फक्त टाचणी घालून दाबून नाही तर फिरवून रिसेट करून द्या. काल इथे हिंदीत सुरू होतात 6वा अध्याय. मी म्हटलं की असं इथे स्क्रूड्रायव्हर घेऊन इथे डोक्यावर ठेवून अर्धा फिरवला, रिसेट केला, त्याची प्रक्रिया सांगितली आतापर्यंत की स्क्रूड्रायव्हर कोणता, कसं फिरवायचा, ध्यान कसं करायचा. तर मग जसं बनवलं होतं देवाने, निष्पाप बनवलं होतं, निरागस बनवलं होतं, अपेक्षारहित बनवलं होतं, सुंदर बनवलं होतं, गोंडस बनवलं होतं. कोणीही पाहायचं तर पटकन उचलून घ्यायचा, कोणालाही लोभ यायचा, कोणाला राग नाही यायचा. इतकं कसंही वागलं तरी कुठेही काही 1 नंबर 2 नंबर करून दिलं तरी नाही, धावून यायचे. थोडंही रडलं तर धावून यायचे, खाऊ पिऊ घ्यायला, सेवा करायला. गंमत वाटायचं, कारण निरागसता होती, निष्पापता होती, निरपेक्ष जीवन होतं. भूक लागली तर रडून द्यायचं, तर बरोबर मिळून जायचं. जेवढं हवं तेवढंच घ्यायचं, बाळ साचवून नाही ठेवायचा. आपल्या बाटली ते चिंता काळजी नाही करायची, आता कुठे ठेवू, फ्रीजमध्ये ठेवू, अजून आहे की नाही उद्यासाठी. निश्चिंत जीवन होतं. मिळेल, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. आहे की नाही हरी, विश्वासाचा प्रश्न आहे. आहे ना, किती भरून ठेवलेला. हे सगळं झालं की कशा प्रकारे बॅलन्स राहायला ना, खूप खूप अटकेले नाही. तर त्यातून ध्यानाचं महत्व सांगितलं आतापर्यंत, ध्यान कसं करायचं सांगितलं, ध्यानाची आवश्यकता काय सांगितली, ध्यानाला पर्याय नाही हे समजून सांगितलं या अध्यायात आतापर्यंतच. मग त्याच्यानंतर प्रसाद काय मिळतं. गणपती बसला, दुर्गा बसली, बरेचदा प्रसादासाठी लोक जेवणाच्या वेळी पोहोचायचं. कोणाकडे पूजा आहे, काही समारंभ, लग्नाच्या वेळी तो जेवण किती वाजता आहे, तितक्या वाजतापर्यंत जाऊ ना आपण, ठीक आहे अजून वेळ आहे. मग मिळणार काय त्यात,
यातून मिळेल काय सांगतात आज, प्रसादात काय आहे. ही क्रिया जर केली, ही साधना जर केली, तर याचा प्रसाद काय, कशासाठी करायचं. एवढं एवढं चांगलं जीवन सुरू आहे, इतकं खायला प्यायला मिळत आहे, इतके शोध बघायला मिळतात आहे, इतकं सगळं करायचं का बरं. व्हॉट्स इन इट फॉर मी, अमेरिकेत म्हणतात विफम सिंड्रोम, व्हॉट्स इन इट फॉर मी. तर ही एक टर्न घेतो, जसं मी म्हटलं होतं निरनिराळ्या टर्न घेतात या अध्यायात. केस कानात जाणार आहे. इथे टाळमटाळ सुरू आहे माझी पुन्हा एकदा, कारण की मला नाही समजत या शब्दांत, कुठल्या शब्दांमध्ये यांचं वर्णन करू. याचा अनुभव तर केला जाऊ शकतो, पण यातच असं म्हटलं, यत तद बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम, इंद्रियातीत आहे हे, डोळ्यांनी बघू शकणारं नाही आहे. याचं प्रमाण जे आहे अप्रमेय म्हटलंय आत्म्याला, दॅट विच कॅनॉट बी प्रूव्हन, सिद्ध नाही करू शकत, पण सिद्धीच्या पलीकडे, सिद्धी असिद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभव केला जाऊ शकतो. कुठलीही गोष्ट पाहिली, सुंदर आहे की कुरूप आहे की चांगलं वाटलं त्यांना बघून, ते सगळं बघितल्यानंतर डोळे बोबोळांना काही नाही अनुभव झाला, अनुभव आत झाला. आत जो बसलाय, डोळ्यांचा डोळा जो बसलाय, कानाचा कान जो बसलाय, उपनिषदातल्या गोष्टी मागे सांगितल्या होत्या. चक्षुस्य चक्षु, श्रोत्रस्य श्रोत्र, आत्मा एव अरे आत्मनः. डोळ्यांचा डोळा जो आहे, कानांचा कान जो आहे, आता ऋषिकेश जो ग्रहण करतोय, नाही तर या छिद्राला काही कळत नाही काय बोलणं सुरू आहे, याचा अर्थ काय कानातल्या, हे बोय मासाच्या गोळ्याला काही कळत नाही. अनुभव आत होतोय, काही खाल्लंय तरी, बघितलंय तरी, ऐकलंय तरी. हा अनुभव असा आहे आत्म्याचा. आत्मा आत आहे, आत्मानुभव बाहेरून कसा येईल. लाडू बाहेर होता, शब्द बाहेरून आला, बँड बाहेर वाजला, नाच गाणं टीव्ही बाहेरून पाहिला, स्पर्श बाहेरच्या वस्तूचा केला, व्यक्तीचा केला, सुवास बाहेरून आला, कारण ते सगळं बाहेर आहे. जे आत आहे, आत्मा माम संस्कृतमध्ये स्वतःसाठी निर्देशित असतात. माम च यो अव्यभिचारेण भक्तिर्सेवते माम स्मर. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. स्वतःकडे निर्देश करतो आपण संस्कृतमध्ये, त्या माम म्हणतो, देव स्वतःकडे. आत मा, आत मा, मी आहे आत. मी कुठे आहे, आत आहे. तो म्हणतोय जिथे जिथे स्वतःकडे निर्देश केला संस्कृत भाषेत, माम. कुठे सापडेल देव, मूर्तीत, तीर्थात, महापुरुषांमध्ये. त्याच्या मते ज्याला शोधतं त्याला विचारत, तू आहे कुठे, कुठे लपलायस पिकबू. ते सतत सांगून आत मग मी आत आहे. बाहेरच्या बाहेरून अनुभव, पण जो आत आहे त्याचा अनुभवासाठी आतच जावं लागेल, पण त्याच्यासाठी इंद्रियांची आवश्यकता नाही. सूक्ष्म गोष्ट आहे. इंद्रियातीत का म्हटलं याला, इंद्रियांनी अनुभवाला न येणारा का म्हटलं, इंद्रियांची आवश्यकता नसलेला. आंधळा आहे तर त्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकत तशातली गोष्ट नाही. गुलाबराव महाराज झाले महाराष्ट्र विदर्भात, सूरदास झाले, पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमहम वंदे. आत असल्यामुळे डायरेक्ट अनुभव, इंद्रियातून जो अनुभव ग्रहण होतं त्याच्यामध्ये एक स्टेप आहे की पहिले आत माल आणावा लागेल, मन इंद्रिय, मग नेक्स्ट स्टेप आहे मनाने त्याला प्रोसेसिंग करावं लागेल. अजून एक स्टेप आहे बुद्धीने त्याचा निर्णय करावा लागेल की हे चांगलं की वाईट, आवडलं की नाही आवडलं. अजून एक स्टेप आहे चित्तात धारण करावं लागेल. अजून एक स्टेप आहे की स्वतःच त्याला लेप लावा लागेल अहमचा. हे सगळं झाल्यानंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरणात प्रोसेसिंग झाल्यावर मग लक्षात, मग तो अनुभव येईल.
मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे ऑलरेडी आत जो आहे त्याच्या अनुभवासाठी इंद्रियांचा नाही, तो तात्काळ अनुभवतो, तो एकदम इंटेन्स इंटेन्स इंटेन्स, खूप सुतीक्ष्ण अनुभव. बुद्धिग्राह्यम अतींद्रियम, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि आत्यंतिक सुख प्राप्ती. शास्त्रांमध्ये प्रॉमिस आहे, वचन आहे. आत्मानुभवाचं फळ काय, साक्षात्काराने होणार काय, शेवटी समोर भूत नाचेल, आत्मा नावाचं भूत नाचेल पांढरे कपडे घालून, की काय होईल, की खूप ओढायला लागू आपण काय. मुख्य झालं आत्यंतिक दुःख निवृत्ती. शोधून 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 डोळ्यात तेल घालून खूप डिटेलमध्ये शोधून कुठे जीवनात दुःखाचा अनुभव नाही. अति अंत, अत्यंत म्हणजे काय, अति झाला म्हणजे खूप झाला, पराकोटीचं झालं इतकं की शेवट त्याचा, याच्यापेक्षा जास्ती अजून नाही होऊ शकत. त्याला अत्यंत म्हणतो, अति अंत. आत्यंतिक दुःख निवृत्ती, सगळ्या प्रकारचा दुःखाची निवृत्ती आणि त्याच्या जागी आत्यंतिक सुख प्राप्ती. कचराचा डब्बा पूर्ण फेकून, कचरा फेकून स्वच्छ धुवून त्यात अत्तर भरून ठेवला, चांगलं तूप भरून ठेवला, तसं आत्यंतिक दुःख निवृत्ती, आत्यंतिक सुख प्राप्ती. तर ते आत्यंतसाठी आत असतं होऊ शकतं, कारण की याच्यामध्ये फिल्टर होत होते. त्या बाहेर जितकं सुंदर गुलाब आहे, जितका त्याचा सुंदर वास आहे, जितकं त्याचं सौंदर्य आहे, तितकं डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण 100% ट्रान्सफर नाही होत आपल्या चित्तात, आपल्या मनात. जितकं त्याच्यापेक्षा अर्ध वाटतंय, छान दिसते आहे, अजून मनाने विचार, डिस्ट्रॅक्शन्स असतात, त्याच्यासोबत अजूनही दुसरे विचार आहे, अजूनही दुसरे फुलं दिसतात आहे, अजूनही व्यक्ती दिसतात आहे, तर त्याच्यासोबत गुलाबाचंही दर्शन होते आहे. सुवास येतात, त्याच्यासोबत अजूनही हवा जाते, डायल्यूट होऊन जाते, आज जातानाच डायल्यूट झाली, पूर्णच्या पूर्ण नाही आला. ते प्रोसेस करताना मनातही विचार अजून सुरू आहे. अहम नुसतं गुलाबाच्या अनुभवात नाही, इतरांमध्ये अडकलेला आहे. तर ते आत पोहोचायचा अनुभव पोहोचायचा, तर मी 1-2% त्याचा अनुभव झाला. गुलाबाचं नैसर्गिक सौंदर्य जितकं आहे, अत्तर त्याचा रूप, 1-2% त्याचा अनुभव झाला. वाटलं वा वा, किती सुंदर, बापरे काय देवाची कलाकृती आहे, केवढं सुंदर आहे, केवढा काय सुवास आहे, कसा रंग आहे, कशा पाकळ्या आहे, किती कोमल आहे. 2% करत करत इनएफिशियंट प्रोसेस आहे एकदम. एफिशियन्सी लूज होत 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 स्टेजेस मध्ये कमी कमी होत अनुभवाची. म्हणून खूप कष्ट करा आता जीवनात. इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जीवनाचं जर अनालिसिस केलं, एफिशियन्सीच्या दृष्टीने थोड्याशा प्राप्तीसाठी खूप कष्ट करतात. थोडंसं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणा, त्यासाठी खूप चमचेगिरी, खूप पटवापटवी, खूप आवभागात, खूप खिलापिला, खूप कॉन्टॅक्ट, खूप थांबजा, खूप लाईक्स, खूप सगळं कळतं, तेव्हा मग तो. कारण 2% मिळतात, 98% वेस्ट. कारण इतक्या स्टेप्स यामध्ये, एक तर मटेरियल आहे, स्पिरिच्युअल आहे, अनुभव स्पिरिच्युअल आहे, आणि त्या मटेरियल मॅटरच्या थ्रू अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो ना. वस्तू आहे, वस्तूच्या अवस्तू, अनुभव वस्तू नाही आहे. हा सूक्ष्म अध्याय म्हणून थोडं स्लो डाऊन होऊन, हा भाग मला तर माझा जो काही माझी क्षमताच नाही, मी एक शब्दही नाही बोलू शकत या भागासोबत बद्दल. 20, 21, 22 इथपासूनचा उरलेला पूर्णच अध्याय ऑलरेडी मी क्लीन बोल्ड झालेला आहे. टाइमपास फक्त करू शकतो याला धरून. ऑलरेडी जे स्पिरिच्युअल आहे, जो वस्तूच नाही आहे. अनुभव म्हणजे वस्तू नसते ना, ते विकत आणली असती, वाचून ठेवली असती, फ्रीज करून ठेवली असती, गोळा केली असती, बँकेत जमा केली असती. चांगले अनुभव वस्तूच नाही आहे, धरताच नाही आहेत. ते त्यावेळी जसं प्रगट होईल तशी प्रगट होईल. आणि ज्यांच्याद्वारे अनुभव घेण्याचा प्रयत्न होता, गुलाब नाही तर गुलाबराव, नाहीतर गुलाबाचा अत्तर, स्त्री, पुरुष, पैसा, अदला, घोडा, गाडी, दुकान, मकान, लोहा, लाकड, चप्पल, जूता, प्लास्टिक, सगळं, स्टील, सोनं, अदला, पैसा, सगळ्या वस्तू आहे ना. वस्तूतून अवस्तू कशी प्राप्त होईल? वस्तू तर सोडावी लागेल, सूक्ष्म विषय आहे. अवस्तू
च्या प्राप्तीसाठी वस्तूला सोडावं लागेल ना, ऑब्जेक्ट, मटेरियल, मॅटरला सोडलं तरच स्पिरिट प्राप्त होईल. खूप अट्टहास जर केला, खूप आग्रह केला, खूप प्रयत्न केला, खूप ट्रेनिंग जर केला, जसं आपलं सगळ्यांचं लहानपण आपण झालं, कदाचित थोड्या वेळासाठी थोडासा अनुभव काहीतरी पुसटचा, जसं मी म्हटलं 98% गुलाब तर माहितच नाही कसा आहे गुलाब. आजपर्यंत 2% गुलाब अनुभवला आहे, खूप गुलाबाचे गुणगान सुरू आहे. तर थोडस मिळेल, 2% मिळेल आणि 2 क्षण टिकेल फक्त, परमनंट नाही टिकणार. आत्म्याचा अनुभव असा नाही सांगितलाय. आत्म्याचा अनुभव एकदा झाला तर परमनंट झाला, बस पूर्ण युग चतुर्युगी 28 युग, टाइमलेस, कालातीत म्हटलंय. स्वप्नातून जागा झाला तर थोड्या वेळासाठी निश्चिंत नाही झाला. तो वाईट स्वप्न पडलं होतं, काल मला स्वप्न पडलं असंच, तो चेहऱ्यासमोर काल रात्री मोठा पिवळा काळा जहरीला नाग लटकून राहिला आत्ता तोंडासमोर, एकदम कुठून तरी टपून. मी विचार करून आलो की बहुतेक शांत राहा, बस ठीक आहे, काय मी त्याला हर्ट नाही करत, तो मला हर्ट नाही करत, निघून जाईल, असं विचार आहे. असं स्वप्नात होता. स्वप्नातला विचार इथे परत येऊ पुन्हा. थोड्या वेळासाठी जरी मी म्हणजे स्वप्न जेव्हा जागा झालं तेव्हा लक्षात आलं की नाही, साप नव्हता, असं काही नव्हतं. तर थोड्या 2 क्षणासाठी निश्चिंत नाही झालो मी, अजूनही निश्चिंत आहे. ते तर किती तासांपूर्वी स्वप्न पडलं होतं. परमनंट निश्चिंत आहे त्या सापापासून. एकदा जागृत झालं, एकदा जाग आली, एकदा लक्षात आलं, एकदा समजलं फक्त की ते स्वप्न होतं. तिथून उठलो मी, तर पुन्हा आता तो साप मला विचारात नाही टाकणार. भीती तर नाही वाटली प्रामाणिकपणे, फक्त एवढाच विचार आला की इथून निघून जावं की इथे स्तब्ध स्थिर बसून राहावं शांत. मला असं वाटलं की नाही, इथेच बसून राहा शांत स्थिर, काही होऊन जाईल सगळं ठीक, तो निघून जाईल. तर जसं एकदाच जागृत झाल्यावर परमनंट भीती निघून गेली किंवा परमनंट चिंता, तसंच आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाल्यावर, एकदा अनुभव आल्यानंतर परमनंट झाला, टेम्पररी नाही झाला, पुन्हा पुन्हा नाही करावा लागला. सो 2 महत्वाच्या गोष्टी आहे. एक तर 100% झाला, 98% राहून गेला नाही झाला, 2% अनुभव नाही आला, 100% अनुभव आला आणि परमनंट झाला प्राप्ती. थोड्या वेळासाठी झाली, आता नाही, मग अशा परिस्थितीवर डिपेंडिंग तसं नाही. कारण म्हणून झालं याचाच प्रयत्न करायला, हे सामान एवढं गोळा करून ठेवला, यांनी झालं असतं तर आतापर्यंत होऊन गेला असता. याच्यापैकी एकही दागिना कामाचा आला असता, अजून सोन्याच्या विटांचं घर बनवून ठेवलं असतं तरी झालं, तर मग होऊन गेलं असतं. नाही होत ना, खूप करावं लागतंय. प्रॉब्लेम काय असेल तेव्हा थोडस मिळते, चौथा मिळतो, रस सगळं निघून जातो. रसवंती गेला खूप घट्ट, नुसतं चौथा आणून त्याला समोर त्याला गेलो 50 रुपये का ग्लास मध्ये भुसा भरून आणला. व रस कुठे? रस क्या होता है? रसो वैसा, वेदांमध्ये म्हटलं श्रीकृष्णासाठी रस तर फक्त तो आहे, त्याच्यात आहे. रसोहम अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्य, रसो अहम अपिसु कौन्तेय. रस तर मी आहे, स्वतःही म्हणतात, रस फक्त माझ्यात आहे. सूर्यातून प्रकाश मिळाला, सूर्याला नमस्कार आहे, सूर्याला कोणी प्रकाश दिला, त्याच्यात तो कोणाला तरी भरावा लागला असेल, कुठून तरी प्रकाश नावाची व्यवस्था करावी लागली असेल, तर तो देऊन राहिला वापस, जे त्याच्याजवळ जे दिला ते. सगळ्याचा ओरिजिनल सोर्स मी, आणि तो आत्मा आहे. तुझ्या आत बसला बाबू, आत्मा आहे. तर गोष्ट ही श्रुती यत बुद्धी ग्राह्य अतींद्रियम, हे इंद्रियांनी केलेला अनुभव जो आहे तो अनुभव आतच होतो, थोडासा होतो आणि थोड्या वेळासाठी टिकतो. पण जो आत ऑलरेडी आहे त्याचा अनुभव बाहेरून नाही होणार, त्याचा अनुभव आतूनच होईल, आणि तो पूर्ण वेळ असल्यामुळे पूर्ण अनुभव होईल, 100% अनुभव होईल, आणि पूर्ण वेळ टिकेलही, परमनंटही होईल. म्हणून प्रमुख स्वामी आत, प्रमुख साधना आतली.
प्रमुख आणि गौण या मुख्य आत ध्यानात स्वतःसोबत ओळख. फायनली जीवनात असा क्षण यावा की मी आहे कोण हे समजा कळावं. जसं पाण्यात जाऊन प्राणी जातात, पाण्यात आपला चेहरा पाहतात, त्यांना आरसा नसतं, पण ते गढूळ पाण्यात नाही दिसत, बाजूला कचरा करून मग त्या पाण्यात आपला चेहरा दिसतो. सतत हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विचार, आचार, हमरी तमरी, आपला तपल्याचं जे गढूळ झालेलं पाणी, हे थोड्या वेळासाठी ध्यानाच्या क्रियाद्वारे शांत करून स्वस्थ चित्त होऊन आत बघितलं तर लखलखित प्रकाशित आत्मा, मग स्वस्थ चित्त, सुंदर ते ध्यान मग दिसेल आपल्या हृदयरूपी विटेवर उभे विटेवरी 28 युगांपासून उभा आहे तो. आणि आपण भगवद्गीतेत वर्णनित 13व्या अध्यायात अनादिमत परम, अरे हे मी ब्रह्म ईश्वर आणि त्याची माया, परमात्मा आणि जीवात्मा अनादि आहे, परमानंट, पहिलेपासून आहे सोबत. जेव्हा देव बनला तेव्हा मी बनलो, जेव्हा देव बनला तेव्हा तू बनली. देव बनला नाही तेव्हा होताच, देवानी बनवलं, देवाला नाही बनवलं. तेव्हापासून एक सोबत आहोत आपण, तेव्हापासून आनंदात आहे, तेव्हापासून प्रेमात आहे, तेव्हापासून सौंदर्यात आहे. इथे कुठे गडबड होऊन गेली ते सोडून बॅक टू गॉड हेड, वापस देवाची द्वारी परत जाण्याचे जे दिवस आले या अध्यायाद्वारे. तर यत्र उपरमते चित्तम, यत्र म्हणजे जेव्हा, जिथे, ज्याचं जसं उपराम होतं चित्त. चित्त म्हणजे असं बँक, आपलं अकाउंट साठवून ठेवलेलं सगळे अनुभव. अंतःकरण जे आतलं इनर डिव्हाइस, इनर ॲपरेटस. कारण म्हणजे टूल्स, मिक्सर आहे, रवी घुसळायला आहे, धाराला सांडशी आहे, सराटा, झारा, हे सगळे टूल्स आहेत, करण आहेत. हे बाह्य करण आहे, बाहेरच्या कामाचे. आपला जो अंतःकरणही दिलेला आहे, आतही टूल्स आहेत, 4 भाग आहेत त्या टूल किटमध्ये. ते 4 वेगळे टूल्स आहेत, वेगळे काम करतात, सोबत काम करतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्यातही अजून सब टूल्स आहे, खाण्यामध्ये वेगवेगळे. मनासाठी 5 इंद्रिय दिलेले आहेत, सतत स्कॅनिंग सुरू राहत आहे. सेन्सर्स आहेत, सेन्स करत राहतात. डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं, जिभेने चाखणं, त्वचेने स्पर्श करणं, नाकाने वास घेणं, हे 5 सतत आणून राहिले. मन त्यांचं प्रोसेसिंग करून आलं की यांनी हे आणलं, यांनी आणलं, यांनी आणलं, यांनी आणलं, या सगळ्याचा एक अर्थ काय, व्हॉट इज दिस, हे काय आहे, आता पुढे काय, नेक्स्ट काय. सुपरवायझर जसा चाबुक, हिंटर, चलो देखते रहो, खटाक, बघत राहा, खात राहा, चाखत राहा, विचारत राहा, बोलत राहा. मनरूपी हिंटर फोडून नारा साहेब. बुद्धी त्याचा निर्णय करते, पुढे कन्व्हेअर बेल्ट सारखं नेलं, चांगला आहे की वाईट आहे, अजून असायला मिळाला की नको मिळाला, ठीक आहे बेठीक आहे. निर्णय केल्यानंतर खाली टाकलं अंतःकरणात, त्याचे सिमेंटच्या ट्रक सारखे मशीन सुरू आहे, रावण सतत ओलं ठेवते, वाळू नाही देते, सतत तोच तो विचार, असं म्हटलं, तसं म्हटलं, हे नाही केलं, ते नाही केलं, हे व्हायला होतं, ते व्हायला होतं, हे झालं सतत बस त्याच्यात. आणि अहंकार, मी ते मागे उदाहरण देतो, मुंबई दिल्ली एअरपोर्टवर जातो, ते सुटकेसला लपेटून देणारी मशीन राहते, इस पर रखो 50-100 रुपये तर गर 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 अशी फेरते प्लास्टिकनी की कोणाच्या बापांना नाही निघणार, उघडणार नाही, मोठा कातरा वेळा घेऊन कापा लागेल अशी. तसा अहंकार जे काही अंतःकरणात भरलं साचलं तर गर 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 गर, माझा अपमान, माझा मान, मला मिळाला, मला नाही मिळाला, मला असं म्हणतो, मला तसं म्हणतो, चालू गर 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 मिळतं. हे गडबड सगळी त्याच्यात, जो बाहेरून मसाला आला तोच सगळं आपलं स्वतःच स्वरूप बनवून बसला, ते अंतःकरण. तर यत्र उपरमते चित्तम, ते जे चित्तात जो मसाला आहे त्याच्या उलट जेव्हा होते, उपराम होणं म्हणजे वीट येणं, कंटाळा येणं, एकदमच. उदाहरण द्यायचं झालं तर आधी दिलेलं उदाहरण, उलटी केलेली पुन्हा चाटत नाही, कारण उपरती आली, रती त्याच्या उपरती,
साइड ट्रॅक होणं. आता ते नाही, त्यात रती न होणं, जी कुठलं होतं ती, त्याच उपराम होणं, तिथं त्यात राम न सापडणं, त्यात राम नाही वाटणं, त्यात आराम नाही वाटणं, त्यात काही सार नाही. राम म्हणजे सार, त्यात काही सार नाही वाटणं. एवढी बासुंदी खाल्ली होती, खूप चारोळी आणली, आपल्या शेतावरची चारोळी टाकली होती, केशरही आणलं होतं, जम्मून आणलं होतं केशर, खूप उकळलं. शरद पौर्णिमा खाली पिली पिली ओकून दिले. अरे घे, धर 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 लवकर, पुन्हा पी पुन्हा पी पुन्हा पी. पुन्हा उलटी आली. अरे चला सगळं पुन्हा पी. एवढी महागाची, एवढी आवडली होती, खूप छान झाली होती. मेवा मसाला होता, रबडी होती. खा, पुन्हा पुन्हा खा. नाही नाही नाही, नो 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 नो. काय उपराम झाला, उलटी थोडी पुन्हा. ते चित्त हे ते पुन्हा 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 तेच ते जे केलं आहे, हे पाहणं, हे बोलणं, हे मागणं, हे म्हणणं, हे असं करणं. यत्र उपरमते चित्तम निर्धम योग सेवया. तो गोळा ईश्वराचा, श्रीकृष्णाचा बाम गोळा, धमाका आहे. या योग साधनेने चित्त ज्या निरुद्ध होतं, बांधल्या जातात, पकडीत येतात, स्तब्ध होतं, स्टॉप. इकडे तिकडे चवर चवर नाही जात. मग जेव्हा मन ध्यानाच्या वेळी ज्ञानेश्वरांचं जे हरिपाठातलं सांगितलं जातं, हे ज्ञान गूढगम्य कसे प्राप्त झाले? ज्ञानेश्वर निवृत्तीने दिले, प्रवृत्तीने नाही दिले, निवृत्तीने दिले. तर यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. खूप विचार करण्यासारखे श्लोक आहे. हे 4 श्लोक तर इथपासून उरलेलं सगळंच. जेव्हा या सगळ्या अनुभवातून याबद्दल सार असार विवेक करून, नीर क्षीर विवेक बुद्धी वापरून, नीर आणि क्षीर, पाणी आणि दूध, यातून वेगळं करणारा तो राजहंस. जेव्हा चित्तातून उद्वेग गेले, यातून कंटाळा या लक्षात येईल की इतके सार नव्हता, इतकं करून पाहिला, पण शेवटी हेच वाटायला आला, शेवटी हेच सहन करावं लागलं. आता इथून मला बुद्धाला, सिद्धार्थाचं जसं झालं, खूप मस्त आरामात जीवन होतं सिद्धार्थाचं. नरेंद्रचं जसं झालं विवेकानंद व्हायच्या आधी, तर सिद्धार्थ राजकुमार ऐश आरामामध्ये जगणारा जेव्हा पाहिला, इतकं दुःख आहे जीवनात, तो उपराम चित्त झाला. नाही, यात काहीतरी इलाज, काहीतरी असायला हवा, काहीतरी त्यात सार नाही, असं नसणार. नरेंद्रला जेव्हा असं झालं, तेव्हा गुरुच्या काठी पोचून स्वामी विवेकानंद निर्माण झाले. आपली जेव्हा वेळ येईल, त्यातून यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. सेवया म्हणजे सेवन करून, म्हणजे ग्रहण करून, म्हणजे हे आचरण करून. हे या अध्यायात जसं ध्यान योग सांगितलंय, क्रिया योग सांगितलंय, त्याच्याप्रमाणे यत्र चैवान आत्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. मग काय, आपल्या आत्म्याद्वारे स्वतःच्या आतच दर्शन होईल. म्हणून 3 वेळा आत्मशब्द आलाय. यत्र च एवं आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. स्वतःच्या आत स्वतःचं दर्शन होईल आणि मग तुष्टी होईल. पुष्टी, तुष्टी, संतुष्टी. भागवतात शुकमुनी सांगतात, जेवतो आपण, खूप भूक लागली आहे तेव्हा जेवण करतो, भोजनाचं स्वादाचं वेगळं सामर्थ्य, त्याचा वेगळाच आनंद येतो. पोट भरलं, त्याच्यानंतर त्याचं पोट ऍक्च्युअल भरलं, खड्डा भरला, त्याचंही वेगळं. आणि आपण अक्षरशः म्हणतो आत्मा तृप्त झाला, कासावीस झाला तर जीव, इतकी भूक लागली ती. पोषणही होतं, पुष्टी, तुष्टी होते, तात्पुरती जी भूक लागली ती मिळते, आणि संतुष्टी होते, एकदम स्थिर शांत वाटतं. ईश्वराच्या साधनेबद्दल म्हटलं, शुकमुनी सांगतात, पुष्टी, तुष्टी, संतुष्टी होते. देवा ईश्वराच्या साधनेने, तसं तो ईश्वर स्वतः इथे म्हणतो, जेव्हा आत्म्याची ओळख होईल, पश्यन्नात्मनि तुष्यति. तृप्त होशील रे, तृप्त होशील.
निश्चिंत होशील. मग त्यानंतर बिनधास्त होशील. फर्स्ट क्लास जीवन प्रत्येक क्षण मस्त. काही हेवा दावा नाही, काही निंदा नाही, काही चिंता नाही. इथे एका नंतर एक येत जाणार आहेत हे सगळ्याच गोष्टी यात. न किंचित अपि चिंतेत आत्मसंस्था मन कृत्वा न किंचित अपि चिंतेत. किंचित चिंता नाही वाटणार. इतकं सुंदर जीवन होऊ शकेल. अशा या सेम परिस्थितीमध्ये बाह्य प्रकृतीत बदल नाही होणार, अंतर्मन बदललेलं राहील, रिसिव्हर बदललेलं राहील. जसा चष्मा घातला तसं दिसेल, तसा सगळं आतलं अंतःकरण बदललेलं राहील. तर सुखम आत्यंतिकम यत तद बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम. हा श्लोक ऑलरेडी करून झाला. इंद्रियांच्या पलीकडचा अनुभव जो होईल. आपल्याला आजपर्यंत माहितीच नाही. जेवढे रंग माहिती आहे तेवढेच रंग पाहिले, तेवढेच माहिती आहे. जितके आवाज ऐकले आहे तितकेच आवाज माहिती आहे. साऊंडचे वेव्हलेंथ जेवढ्या माहिती आहे, रंगांचे जितक्या रंगसंगती माहिती आहे तितक्या. बस त्याच्या पलीकडे काय कसं काही कल्पनाच नाही, माहितीच नाही. असं वाटतं एवढाच आनंद आहे, याच्यातच आनंद आहे. बस खाण्यापिणं, आहार, निद्रा, भय, मैथून, बस खाण्यापिण्याची व्यवस्था झाली, मस्त मजेत आहे. झोपायला मिळते, मजेत आहे. सुरक्षा होते, औषध पाणी मिळते, मजेत आहे. मुलं बाळ आहे, बाल बच्चे है, बाल भी है और बच्चे भी है, बस मजेत आहे. बस एवढंच प्राण्यासारखं जीवन सुरू आहे आपलं. त्याच्यातच, त्याच्या पलीकडे अजून कायची खबरच नाही. हे तर मी जसं म्हटलं 2% जास्ती 2 म्हणजे हे तो उदार होऊन म्हटलं 2% कदाचित. आणि 2 क्षण टिकणारा. 2 प्रॉब्लेम आहे याच्याबरोबर. हे सगळे जे संसाराचे अनुभव सुरू आहेत, आपली डिग्री, डिप्लोमा, टायटल, पैसा आदला, प्रमोशन, मोठं घर, ब्रँडेड गाड्या, कपडे, कनेक्शन्स, कॉन्टॅक्ट्स, नेम, फेम, वेबसाईट, आश्रम, हे सगळे जे आहे ते 2% की जसं ते गाणं होतं, हे 2% मिळून राहिलाय आणि 2 क्षण टिकते. खूपच स्वस्तात विकला जाऊन राहिला आत्मा. आणि ते म्हणायचं आहे, नावाचं आहे, कारण ती अवस्तू आहे आणि हे वस्तू आहेत. वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. वेदति, वेत्ति, वेद म्हणजे इल्युमिनेटिंग, एनलाइटन्ड, प्रकाशित झालेले, दिसणारा. वेद, वेद म्हणजे प्रकाशित होणं, समजणं, ज्ञान. विद्युत म्हणतात ना, इलेक्ट्रिसिटीला वीज समजते, विद्युत. वेद युत, वेदनी युक्त असलेली, प्रकाशित करण्याची शक्ती असलेली ती इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत. प्रकाश म्हणजे ज्ञान. प्रकाशाने काय ते जे आहे ते समजते, भीती नाही वाटत. मग लक्षात येतं, साप नाही आहे, दोर आहे, खांब आहे, चोर नाही आहे उभा. ज्ञानाचा मुख्य प्रसाद काय? निर्भय करणार, लक्षात येणार. फिअर, ऑल फिअर इज फिअर ऑफ द अननोन. माहित नाही म्हणून भीती वाटते. माहित झाल्यावर ठीक वाटायला लागतं, ओके ठीक आहे, काहीतरी मार्ग निघेल याच्यातून. जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत काळजी वाटते, भीती वाटते. तर ज्ञानाचा प्रसाद मुख्य म्हणजे माहिती करून ज्ञान. तर वेद म्हटलं, वेद पासून वेद, विद्युत. वेदति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. तत्वतः, इन प्रिन्सिपल, फंडे क्लिअर, फंडामेंटली प्रत्यक्ष दर्शन झालं. जसं वरवरचं नुसतं ऐकून ऐकून नाही, बोलून बोलून नाही, पोपटपंची करून नाही, आत जाऊन अनुभव करून. याचा अनुभव झाला, मुख्य पहिला अनुभव होता की याचं वर्णन नाही होऊ शकत, शक्यच नाही शब्दांद्वारे याचं वर्णन करू शकणं. या अनुभवाचं, त्या दर्शनाचं. कोणता रंग असा आहे सांगू? रंग पाहिलेच नाही येत. येतं. कसा आवाज आहे सांगू? तो आवाज ऐकलाच नाही येत. ज्या व्यक्तीला कधी पाहिलंच नाही त्याच्याबद्दल काय कसं सांगणार, जर अनुभवच नाही केला तर.
आणि आणि त्याच्या पलीकडे तो अतिंद्रिय असल्यामुळे, इंद्रियातीत असल्यामुळे तत्व इन प्रिन्सिपल जसा आहे तसा ओरिजिनल त्याच्या स्वभावात स्थितश्चलती एवायाम स्थितश्चलती तत्व, त्यात स्थित चित्त त्यानुवाद स्थित होऊन ती सिमेंटची ट्रक ते जे सतत गोल घुमणं एका जागी स्तब्ध, त्या अनुवाद इतका विलक्षण अनुभव, इतका माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स की जॉ ड्रॉपिंग, जसं कोणी काहीतरी खूपच अवाक होऊन पाहत राहतात. आपण एखाद्या फोटोत पाहतो की ओ माय गॉड, आणि सगळे स्तब्ध होऊन तिथे पाहून राहिले स्थितून. तसा आपल्या आत आपला अनुभव आपल्या आत्म्याचा की ओ माय गॉड, इतकं सगळं असं माझं स्वरूप होतं आणि केवढं काय तमाशा सुरू होता जीवनभर. म्हणून स्थित, त्याच्यानंतर अवाक. अवाक म्हणजे काय? वाक, वाणी. अवाक झालं म्हणजे बोलणं, स्पीचलेस, बोलतीच बंद झाली. ते हे वर्णन सुरू आहे. अरे इतका अनुभव आहे बाबा, ध्यानाची क्रिया कर, इतकं आहे तुझ्याजवळ, असा आहे तू, अर्जुनाला सांगतो. हा अनुभव ते सगळं सुटून जाईल. बाकी मग एकदम चिल्लर खुर्दा, एकदम थर्ड क्लास, बाकी सगळं संपूर्ण संसार सगळं मिळून थर्ड क्लासच्या वरत नाही राहणार. म्हणून तिसऱ्या अध्यायात त्यांनी स्वतःसाठी म्हटलं होतं ना कृष्णाने, माझ्या लायक तर काहीच नाही. पूर्ण त्रिलोकीमध्ये माझ्या लायक काहीच नाही. आणि जे मला हवा आहे ते मी प्राप्त करू शकत असंही नाही. तसं सगळंच्या सगळं जास्तीत जास्त व्यवहारापुरती थर्ड क्लास म्हणाला. अवस्तूसाठी वस्तूची काही किंमत नाही. तत्वासाठी one of my favorite श्लोक्स in the Gita, यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचार. पाठ करण्यासारखा श्लोक आहे. परमहंस योगानंदांचा एक फेवरेट श्लोक होता. हा माझा नंबर 1 श्लोक नाही आहे गीतेतला. मी मागे 2-3 म्हटलं की प्रत्येकाने गीतेचा अभ्यास असा करावा की एक त्यातले सिक्रेट गुरु किल्ली सापडावी. हा श्लोक आपल्या खिशामध्ये पोडी ठेवून सगळीकडे, सो लॉंग एज आय रिमेंबर दॅट, जोपर्यंत तो श्लोक म्हणला तोपर्यंत मग काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर असेल ते विसरलो तर. आणि अशी अनेक श्लोक आहे गीतेत. आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या आपल्या रुचीप्रमाणे, आपल्या आपल्या प्रगतीप्रमाणे, आपल्या आपल्या स्थितीप्रमाणे, सध्या जेवढं कळते, जसं वाटतं त्याच्याप्रमाणे निरखून पाहावं, निरीक्षण करून पाहावं. एखादा श्लोक पक्का करा, प्रेम करावा, त्याला देव मानावं, त्याची पूजा करावी, त्याला सुरक्षित ठेवावं, त्याला दूर न होऊ द्यावं. तो सुटला माझ्यापर्यंत मी मरून जाईल असं इतकं महत्व द्यावं त्याला, जसं माझं जीव की प्राण. असा माझ्याजवळ आहे माझा एक श्लोक. हा नाही आहे तो, पण हा अनेक श्लोक खूप प्रिय आहे. त्यापैकी हा एक आहे अत्यंत, वन ऑफ माय व्हेरी व्हेरी फेवरेट श्लोक्स. 22 सॉरी 22वा श्लोक. यम लब्ध्वा, हा अनुभव प्राप्त होऊन, यम लब्ध्वा, यम म्हणजे दिस, हा लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाल्यानंतर, च अपरम लाभम, याच्या पलीकडे अजून काही मिळू शकते. हा अनुभव मन्यते, हे लक्षात येतं असं, मग न अधिकम तत, याच्यापेक्षा जास्ती प्राप्ती शक्यच नाही जीवनात. हा अनुभव ज्या पक्का होतो, यम लब्ध्वा च अपरम लाभम, या प्राप्तीनंतर अजून याच्या पलीकडे काही मिळवायचं राहिला आहे. प्रसिद्धी, नाव, प्रेम, सगळ्यांना आपण आवडणं, पैसा आदला, धन वैभव, शरीर सौष्ठव, लॉंग लाईफ, जीवन समृद्ध, स्वस्थ जीवन, सुखी जीवन, मंगल जीवन, पवित्र जीवन, लोक प्रसिद्धी, राजसत्ता, धन दौलत, वैभव, घोडा गाडी, यापेक्षा काही राहू शकत नाही. या अनुभवापेक्षा यांच्यापैकी कुठलंच. याचा अर्थ हा नाही की त्या व्यक्तीजवळ हे सगळं आलं नाही, या सगळ्याच्या पलीकडचा आहे तो. भारतातून निघालो, अमेरिकेला याला ना, लंडन मध्ये स्टॉप होता. लंडनचा स्टॉप झाला, आता इकडे उतरलो, वॉशिंग्टन DC ला उतरलो.
तर इथे उतरल्यावर पुन्हा लंडनला जाण्याचा काय प्रश्न? इथे मुख्य गंतव्यस्थान जर वॉशिंग्टन होता, झालं ना, सुटलं ना. लंडनच्या पलीकडे जिथे पोहोचायचं तिथे येऊन पोहोचला होता. अजून लंडन आलं की नाही आलं, कसं आहे, त्याचा संबंध नाही राहिला. पोहोच गया. त्याच्या ते सगळं अलीकडचं आहे, हे पलीकडचा अनुभव आहे. इथला वस्तुरूपी जो आहे तो अलीकडचा अनुभव आहे, हा पलीकडचा अनुभव आहे. यम लब्ध्वाच अपरम लाभ. 1000 वेळाचा विचार करायला की अशी कोणती वस्तू आहे, कशाबद्दल देव बोलताय, हे तर खूपच काहीतरी विलक्षण. नो वंडर गीता सांगताना म्हणतात जग स्तब्ध होऊन गेला होता. आकाशातून देवही ऐकायला आले होते की ओहो, हे काय ज्ञान आहे, बापरे, आपल्याला तर स्वर्गात कधी मिळालं नाही. अमृत तर खूप पिऊन राहिला, ना अप्सरा तर खूप पाहून राहिला, नाचगाणे हे तर कधी विलक्षण. हा कसा अनुभव असेल की या सगळ्याच्या पलीकडचं म्हणजे काय, कसा? मन्यते न अधिकम तथा. शक्यच नाही. या अनुभव, या शांतीपेक्षा जास्ती अजून शांती. यस्मिन स्थितो न दुःखेन. अशा अनुभवात स्थित होऊन तो योगी, ती योगिनी, न दुःखेन, पुन्हा दुःखाचा अनुभव. गुरुणाम अपि विचार. गुरु म्हणजे मोठा, गुरु म्हणजे मोठा, ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठा, सर्व व्याप्त तो ब्रह्म. माझ्यापेक्षा मोठा तो माझा गुरु, श्रेष्ठ. तर गुरुणाम अपि विचार. गुरु म्हणजे मोठा, तर अदुःखेन. यस्मिन स्थितो, अशा मनस्थितीत स्थित होऊन, न दुःखेन गुरुणाम, मोठ्यातलं मोठं दुःख जरी आलं, न विचालय अपि विचालय, तरी सुद्धा विचलित नाही होत, स्थिर राहते, स्थिर राहते. कारण हे खेळ लक्षात येतं, हसू येतं. कर्मबंधन प्रहास्यसी. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने म्हटलं, अरे हे तू काय रडून राहिला? कार्पण्य दोषो परत स्वभाव कृतांजलीर भाषितम. सजल नेत्र धरून हे काय? तू ते ऐक, माझं मी सांगतो ते. त्याने तू प्रहास्यसी, हसून पडशील, गंमत वाटेल तुला, फनी वाटेल, हे सगळं अम्युझिंग वाटेल. गडबड काय, चिल्लर खुद्दा काय, कशात लोक याच्यातच घोटमळून राहिले, बस हेच हे करून होला हो 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 होला लावून पुढे बस चालून देशील, बस बरोबर आहे, बरोबर आहे, यस यस यस, ठीक आहे, चलो आगे आगे बढो. पण मनात हसू येईल, अम्युझिंग वाटेल. दुःखाचा प्रश्नच नाही आहे, मोठ्यातल्या मोठ्या दुःखाचा, याचे कशाशी संबंधच नाही. आता सिनेमात होणार खूप अत्याचार, जसे आपल्यावर नाही अत्याचार होत आहे वाटत. सिनेमात बघणारा, नाटकात बघणारा अत्याचार, ते छपरीतून बसून अंगणातून समोरून जाणारी अंत्ययात्रा, कोणाची छाती फोडत नाही, टाव फोडून नाही बसत की अरे गेला, कसा होता, होता जे काय, जसा क्षेत्रज्ञ विभाग योग 13 अंतर, डिस्टन्स होईल, लक्षात यायला लागेल. हे माझ्यासोबत काहीच नाही होत, मी आज सेफ सिक्युअर आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या कालांमध्ये, सगळ्या देश, काले, पात्रे, व्यक्ती, वस्तू, स्थिती, परिस्थिती, सगळ्या सर्कमस्टान्सेस, एक्सटर्नल, नो मॅटर व्हॉट, ऑल एक्सटर्नल सर्कमस्टान्सेस, सगळ्या बाह्य परिस्थिती. 5व्या अध्यायात आपण सुंदर श्लोक केला होता, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, फ्री फ्रॉम डिपेंडन्स ऑन ऑल एक्सटर्नल स्टिम्युलाई. बाहेरच्या कशावर अवलंबित नसलं, याचा आनंद, सुख. आणि पुढचा 23वा श्लोक, हे 4 एकत्रित श्लोक जवळजवळ नेहमी. तम, हा श्लोक मी बरेचदा रॅन्डमली इकडच्या तिकडच्या सत्रामध्ये करून चुकलेला आहे, कारण की हा प्रोव्होकेटिव्ह आहे, इलस्ट्रेटिव्ह आहे. तम विद्या दुःख संयोग वियोग योग सन्नितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. 23rd निर्वाण पद बुद्धांनी समोर, त्याच्या 3000 वर्ष आधी अजून गीतेत त्याचा उल्लेख आला होता. निर्वाण, निर्विण्ण चेतसा, निर्वाण होणं, बुजून जाणं. आग लागली आहे, वणवा पेटला, सगळीकडे हाहाकार आहे, क्रोधाची अग्नी, भीती, आत जळजळ होते आहे, तडप होते आहे, असं कसं म्हटलं, तसं कसं म्हटलं, चिंता,
उद्वेग, ग्लानी, हे सगळं वात बुजवून करून कम्प्लीट, नो मोर आग, आग नाही, शांत आहे, त्याला निर्वाण म्हणतात. फुल्ली पुटिंग आउट, एक्सटिंग्विशिंग. पण निर्वाण झालं म्हणतात, मेल्यावर निर्वाण पदाला गेलं, बोजली, त्याची आत्मज्योती बोजली. पण त्याचा विशेष संबंध उल्लेख आहे, आतल्या उद्वेगाची जी अग्नी आहे ती बुजली, जेव्हा चिंता रहित स्थिती झाली, निश्चिंत जीवन झालं आतून. बाहेरच्या परिस्थिती ज्या आहेत जशा आहेत तशा, त्यात काही बदल नाही झाला, होत नाही, होणारही नाही. आत इन्सुलेट झाला. निर्वाण पद म्हणजे इन्सुलेटेड, फुल्ली इन्सुलेटेड. इलेक्ट्रिकची वायर हातात धरतो आपण, धक धक त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी चालली आहे, 220 वोल्ट, हड्डी मुड्डीवाला दाखवतात तिथे, 2 हाडं आणि मुंडका समोर, तरी हातात धरल्या, भीती नाही वाटत. नाही, इन्सुलेटेड आहे. रबरनी, प्लास्टिकनी त्याला इन्सुलेट केला. देखो इलेक्ट्रिसिटी का हात, तसं इन्सुलेटेड त्याचं चित्त झालंय, त्या निर्वाण पदाला पोहोचला. धक त्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये, अपमानाच्या परिस्थितीमध्ये, क्रोधाच्या परिस्थितीमध्ये, नुकसानाच्या परिस्थितीमध्ये स्तब्ध, स्थिर, तसाच्या तसा प्रेम न सुटलेला व्यक्ती इन्सुलेट झाला, निर्विण्ण झाला. योग सेवया, ही स्थिती योग सेवन करून, योगाचे मार्ग अनुसरूनच प्राप्त होऊ शकते. आणि तोच योग आहे खरा, या श्लोकात म्हटलंय श्रीकृष्णाने. त्याचा अर्थ नीट समजून घेतला तर, नुसतं आसन, नुसतं प्राणायाम यांनी योग नाही, ते शेवट मनाची स्थिती जी होती ते पडली. तम विद्यात, विद्या तर तीच, ही दुनियाभरची कचरापट्टीची विद्या जमा केली. याचं कसं, त्याचं कसं, याची राजधानी कोणती, ही करन्सी कुठली, आणि टेम्परेचर कसं होतंय, आणि कम्प्युटर कसं चालतंय, गुगल, बिंग, याहू. त्या विद्येने नाही होत, शेवटी मरावं लागते, शेवटी शरीर नष्ट होतं. एवढं विद्या असून दुःखही येते ना मोठमोठाले दिग्गज लोकांना. ज्यांनी बनवलेल्या आयफोनवर आज जग नाचून राहिलं, त्या स्टीव्ह जॉबला ट्रान्सप्लांटचं शेवटी दुःख झालं, मरावं लागलं, सोडावं लागलं. आजचे तर किती शेकडो उदाहरण आहे असे. बाहेरच्या गोळा करून नाही होत सुटका, नाही झाली. तर मग हे सगळं काय, याचा परिणाम काय झाला? सा विद्या या विमुक्तय, पंचदशी नावाचा एक खूप महान आत्मदर्शन करणारा ग्रंथ आहे. त्यात येतं, हे गीतेत नाही आहे, पंचदशी मध्ये येतं, सा विद्या या विमुक्तय. छोटासा श्लोक, 1/4 एवढासा तुकडा आहे श्लोकाचा. विद्या तीच म्हणजे मुक्त करेल, सा विद्या या विमुक्तय. अजून बांधून ठेवलं, अजून निर्माण करेल पिपासा, अजून काही. पूर्ण मुक्ती, मुक्त म्हणजे पूर्ण मुक्ती. कशापासून मुक्ती? कशाही पासून मुक्ती. केव्हा मुक्ती? केव्हाही मुक्ती. कुठे मुक्ती? कुठेही मुक्ती. खरी मुक्ती तर तीच ना. सिंपल राहून विचार केला तर मुक्ती म्हणजे काय? कुठेही, केव्हाही, कसंही, कशाही बसून, कुठे न अटकणारी ती मुक्त. अनस्टक, कम्प्लिटली अनस्टक. कुठलाच जिद्द नाही, कुठलीच अटक नाही, कुठलीच खटक नाही, कुठलाच आग्रह नाही, कुठलाच दुराग्रह नाही, फक्त प्रेम. बस, ओरिजिनल स्वरूप. रिसेट, फॅक्टरी सेटिंग, पुन्हा फक्त प्रेम, आत्म्याचं स्वरूप, सच्चिदानंद, निर्भय. का? कारण सत आहे, एक्झिस्टन्स आहे, अस्तित्व स्वतः आहे ते आत्मा. निर्भय, मृत्यूचा भयच नाही, कशाचाच भय नाही. निर्भय, ते ओरिजिनल सेटिंग आहे. अवेअरनेस, ओरिजिनल सेटिंग आहे. आनंद, हे ओरिजिनल सेटिंग आहे. सच्चिदानंद हे ओरिजिनल सेटिंग. तर त्या ओरिजिनल सेटिंगला जेव्हा प्राप्त होत, तरच खरी मुक्त झाली. त्याचा अनुभव नाही होता, कारण कुठेतरी अटक झाली आहे, कुठेतरी बांधल्या गेलं आहे, काहीतरी मध्ये काडी होऊन राहिली आहे.
सा विद्या या विमुक्तये पंचदशीमध्ये विद्या तर तीच घ्यायला हवी भैया ज्यांनी मुक्ती होईल पूर्ण ती विद्या योग विद्या गीतेत आहे आणि या श्लोकात म्हटलंय तम विद्यात दुःख संयोग वियोग योग सन्निधम योग म्हणजे काय या श्लोकाचा अर्थ योग म्हणजे ती विद्या कोणती विद्या सध्या जीवनात दुःखासोबत संयोग झाला म्हणतो इलेक्ट्रिसिटी भिंतीमध्ये आपण प्लग घालतो ना 3 prong प्लग सत्व रजस आणि तमस हे 3 prongचा प्लग घुसवला त्याच्यात बस आता झटका बसून आला पूर्ण वेळ थर 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 जीवन कापून राहिला सात्विक ते राजसिक ते तामसिक ते शॉक 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 अरे असं कसं म्हटलं अरे हे काय झालं अरे हे कोणी कुठून अरे सतत झटके खाऊन राहिला जीवनात अरे असं कसं अरे तसं कसं कधी सात्विकतेचा झटका राजसिकतेचा झटका तामसिकचा झटका आम्ही असं केलं होतं तुम्ही तसं केलं होतं आम्ही असं म्हणतो सतत झटके इलेक्ट्रिसिटीचे तो घोसवला त्या 3 पिन प्लग मध्ये त्याच्यामुळे त्याच्यातून दुःख वाहते आहे हे गीते या श्लोकाचा अर्थ सांगता लिटरली मी आपलं मन बनवत नाही त्या वायरमधून दुःख वाहून राहिला इलेक्ट्रिकची करंट असते तशी इलेक्ट्रिकचा शॉक बसतो तसं दुःखाचा शॉक बसतोय सतत दुःखाचा झटका बसतोय कोणी अपमानाचा झटका दुःख 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 दुःखासोबत संयोग झालाय वियोग त्यात ओढती वायर अनप्लग्ड थोडक्यात म्हणजे योग म्हणजे अनप्लग्ड अनस्टक तर एकदम जसं कोणाला शॉक बसत असेल इलेक्ट्रिकच्या तारेवर पाय पडला असेल थरथर कापत असेल तर त्याला पहिले काय करले ज्याच्या लक्षात आलं तो पहिले अनप्लग करले वायर बाहेर काढले तर एकदम मग पुन्हा स्थिर होईल तो कारण आता वायर त्यात नाही तर दुःखापासून जर डिस्कनेक्ट झालं तर मग दुःखाचा अनुभव नाही होणार तोपर्यंत दुःखाचा अनुभव होत राहील कारण त्यातून फ्लो होऊन वाहून राहिला दुःख योग म्हणजे ते अनप्लग करते दुःखापासून डिस्कनेक्ट करते तम विद्यात ती विद्या दुःख संयोग वियोग योग संज्ञितम म्हणजे डेफिनेशन संज्ञा म्हणजे डिफाईन करणं डेफिनेशन काय योगाची श्रीकृष्णाने अनेक परिभाषा केल्या आहेत समत्वम योग उच्यते एक डेफिनेशन केली समता जी आहे ती ते डिफाईन केलं इथे हे विलक्षण अशी डेफिनेशन कुठे नाही आली अजून गीतेत जी डेफिनेशन आहे योगाची दुःखापासून परमनंटली अनप्लग दुःखापासून डिस्कनेक्ट दुःखासोबत संबंधच नाही न्यूजपेपरमध्ये मोठी बातमी छापून दिली ऍडव्हर्टाईज दुःखाला डिसऑन केलं याच्यापासून आम्ही संबंध तोडलाय पुन्हा कोणी जर म्हटलं की हे आमचे कोणी सगळे सोयरे आहेत कोर्टातून पेपर दुःख आमचं नाही आहे आणि आम्ही दुःखाचे नाही आहे हे शिकवणारी विद्या म्हणजे योग दुःखासोबत असंबंध होणं सनिश्चयेन योक्तव्य असा पक्का निश्चय होऊन निश्चय क्या होतं पक्का जे आपण अनुभव करतो मुख्य नक्की कळलं म्हणतो पक्का हो समजलं अनुभव झाल्यानंतर योगो निर्विण्ण चेतस मग त्याचं चेतस त्याची चेतना त्याचं वास्तविक स्वरूप आपली स्वतःची बुद्धी स्वतःचे विचारधारा निर्वाण पदात स्थित होते निर्विण्ण बुजून जाते विझून जाते आग सगळी म्हणजेच अनप्लग झालं ना इलेक्ट्रिसिटी आपण जे अनप्लग केलं तर इलेक्ट्रिसिटी थांबून गेली आता थरथर थरथर कापणं नाही राहिलं आता दुःख नाही आता शॉक नाही बसत आहे इलेक्ट्रिसिटी तर अजूनही आहे तिथपर्यंत आहे त्या खड्ड्यापर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे पण मी अनप्लग केलं स्वतःला त्याच्यापासून म्हणून आता शॉक नाही बसत आहे तसं तर त्याला योगाची स्थिती म्हटलं मी आता हे हिंदीत वाचून दाखवतो हे श्लोक जे केले ते 4 श्लोक योग के अभ्यास से निरुद्ध चित्त जिस अवस्था में उपराम हो जाता है और जिस अवस्था में परमात्मा के ध्यान से शुद्ध हुई सूक्ष्म बुद्धि द्वारा परमात्मा को साक्षात करता हुआ सच्चिदानंद घन परमात्मा में ही संतुष्ट रहता है इंद्रियों से अतीत केवल शुद्ध हुई सूक्ष्म बुद्धि द्वारा ग्रहण करने योग्य जो अनंत आनंद है उसको जिस अवस्था में अनुभव करता है और जिस अवस्था में स्थित
यह योगी परमात्मा के स्वरूप से विचलित होता ही नहीं। परमात्मा की प्राप्ति रूप जिस लाभ को प्राप्त होकर उससे अधिक दूसरा कुछ भी लाभ नहीं मानता, और परमात्मा प्राप्ति रूप जिस अवस्था में स्थित योगी बड़े भारी दुख से भी चलायमान नहीं होता, जो दुख रूप संसार के संयोग से रहित है, जिसका नाम योग है, उसको जानना चाहिए। वह योग न उकताए हुए अर्थात धैर्य और उत्साह युक्त चित्त से निश्चय पूर्वक करना ही कर्तव्य है। निश्चय पूर्वक याची साधना करा, याला सर्वश्रेष्ठ मानाला, या साधनेला प्राधान्य द्यायला, प्रायोरिटाइज करायला, पहिले हे नको सुटायला। बाकी खूप चना चबेला खाऊन झाला, आपण योग राहून गेला, असं न व्हायला, नको व्हायला। एक दिवस असं न जावं की योग साधना नाही झाली। थोडं नाणं धरणं राहिलं तर काही हरकत नाही, शरीर वरून वरून साबण लावणं, तेल लावणं कमी झालं हरकत नाही, आतून अंतर्शुची व्हायला हवी, कारण आत्मा आहे, आत्मीय आहे तो म्हणतो श्रीकृष्ण। सूक्ष्म बुद्धीनेच हे लक्षात येईल। नुसतं वरून वरून ढोबळ ढोबळ ज्ञान नाही, थोडंफार ढोबळ ढोबळ समजेल, पकडेत नाही येणार सूक्ष्म बारीक कुशाग्र, कुशाद गवत जे असते, अग्रम भाग म्हणजे टोक, कुशाग्र त्या गवताच्या पात्याचा टोक जसं, तितक्या सूक्ष्म बुद्धीने हे लक्षात येईल। त्याच्यासाठी स्थिर व्हावं लागेल, स्थित व्हावं लागेल, एकाग्र चित्त व्हावं लागेल, एक अग्र, एकातच टोकापर्यंत त्याचा विचार करावा लागेल। त्यासाठी आजूबाजूला आवाज कमी असायला हवा, शरीर स्थिर बसलेलं असायला हवं, डोळे इकडे तिकडे पाहून राहिले त्यांनी अनडिस्ट्रॅक्टेड असायला हवा। ह्या सगळ्यातून तर ती योग साधना। आज इथे थांबवू, एक दोन श्लोक म्हणू आपण संस्कृतमध्ये, सगळे खूपच काय, कुठला श्लोक यातला निवडावा काय, सगळेच एकापेक्षा एक श्रेष्ठ, रथी अतिरथी महारथी आहे सगळे। 24व्या श्लोकापासून सुरू करू, मे बी हे चारही श्लोक थोडे थोडे म्हणून छान चांगलं होईल आपल्याद्वारे उच्चारण झालं याचं तर। 20, 21, 22, 23 यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र च एव आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति, यत्र चैवानमात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति, सुखम अति अंत एकम, सुखम अत्यंतिकम, यत् तद बुद्धि ग्राह्यम अति इंद्रियम। अति झाला यात, अति शब्द अनेकदा येतो, यत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम, वेदति वेत्ति, यत्र न च एव अयम, वेत्ति यत्र न चैवायम, स्थितः चलति तत्वतः, स्थितश्चलति तत्वतः। हा श्लोक पुन्हा नीट म्हणू, सुखम अत्यंतिकम यत् तद बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम, वेत्ति यत्र न चैवायम, स्थितश्चलति तत्वतः, यम लब्ध्वा च
अपरम लाभम यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते न अधिकं ततः मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणाम अपि विचाल्यते तम विद्यात् दुःख संयोग वियोग योग सन्निधम तम विद्यात् दुःख संयोग वियोग योग सन्निधम स निश्चयेन य उक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. पाठ करण्यासारखा लक्षात ठेवण्यासारखा योगो निर्विण्ण चेतसा. योगिक स्थिती ती आहे की आपली चेतना निर्वाण पद स्थिर आहे, शांत आहे, स्तब्ध आहे, आग बुझलेली आहे सगळी आतली. योगो निर्विण्ण चेतसा. इथे थांबून थोडा वेळ ध्यान करू आणि मग भगवत चर्चा काही वेळ. जय योगेश्वरेश्वर श्री कृष्ण.